बघितलं आपली सांडग्याची भाजी तयार आहे आणि इथं सांडग्याची भाजी आहे, दही आहे, सोबतीला हिरवा मिरचीचा ठेचा आहे आणि मस्त भाकरी आहे ज्वारीची। खूप छान आजचा मेनू आहे। बघितलं का भरलेले ताट, सांडग्याची भाजी तिखट तिखट, त्यावर मिरचीचा ठेचा आणि थंडगार दही आणि गरमागरम भाकरी। आहा, खूप मस्त कॉम्बिनेशन आहे। तर आज रेसिपी आहे आपली सांडग्याची भाजी कशी बनवायची। पण त्याआधी मी सर्वांचं तुमचं स्वागत करते दख्खन थाट विथ समृद्धी या चॅनलवरती। मी समृद्धी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया आणि व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता किचनमध्ये जाऊया आणि सांडग्याची भाजी कशी बनवते ते तुम्ही नक्की बघा। सांडग्याची भाजी बनवण्यासाठी मुख्य म्हणजे आपल्याला लागणार आहेत हे तिखट सांडगे। हे तिखट सांडगे घेतलेले आहेत मी एक बाउल। मी 3 माणसांसाठी बनवते तर मी एक बाउल घेतलेले आहेत आणि इथे मी कांदा घेतले, 2 कांदे घेतलेत, एक टोमॅटो घेतला आहे, इथे 6 पाकळी लसूण आहे, फोडणीसाठी कढीपत्ता, कोथिंबीर, थोडीशी हळद आहे इथे अर्धा चमचा, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, थोडीशी तुरीची डाळ आहे, एक मूठभर आहे आणि इथं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। तर आता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, हे सांडगे भाजून घ्यायचे आहेत। तर या तव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे सांडगे भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यामुळे एक वेगळी टेस्ट येते आणि हे जो कच्चापण असतो सांडग्याचा तो निघून जातो आणि कुरकुरीत सांडगा व्हायला मदत होते। तर त्या सांडग्यामध्ये थोडंसं काय करूया, आपण तेल टाकून घेऊया, 1 चमचा, छोटा चमचा तेल टाकून घ्या असं आणि मग थोडंसं त्याला मिक्स करून परतून घ्यायचं आहे। आता आपले सांडगे इथे भाजतच आहेत तोपर्यंत आपण लसूण ठेचून घेऊया, म्हणजे फोडणी सुद्धा देता येईल आपल्याला लवकर। आपली लसूण तयार आहे चिचून घेऊन। आता इकडे सांडगे सुद्धा आपली भाजी होतच आहेत। थोडासा हलका रंग बदललेला आहे, बघू शकता तुम्ही। असं मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बघू शकता आपले सांडगे मस्तपैकी असे भाजलेले आहेत। तर आपण लगेच ह्याला फोडणी देऊन घेऊया आणि मस्तपैकी झणझणीत भाजी बनवून घेऊया। कढई ठेवलेली आहे भाजीसाठी। तर आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आपण। 1 ते 1.5 चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल टाकून झालं की मग त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, कढीपत्ता, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर। फोडणीत टाकलेल्या कोथिंबीरीचा ना खूप छान फ्लेवर येतो, म्हणून मी थोडीशी टाकलेली आहे कोथिंबीर। आता टाकून घेऊया कांदा, मस्त असं मिक्स करून घेऊया। आपला कांदा भाजतच आहे तोपर्यंत ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया। तर मी फक्त तुरीची डाळ वापरलेली आहे, तुम्हाला जर वापरायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। थोडीशी घालते मी, टेस्ट खूप छान येते तुरीच्या डाळीने। आता ही पाणी काढून घेऊया डाळीतलं। पाणी काढून घेतलं, थोडंसं पाणी टाकून भिजत ठेवूया डाळीला। आता आपला कांदा भाजलेला आहे, तर याच्यामध्ये आता टोमॅटो घालून घेऊया।
टोमॅटो घातल्यानंतर 1 मिनिट आपण परतवून घेऊया ह्याला. थोडासा मऊ झाला की मग आपण हळद आणि लाल तिखट घालून घेऊया. तर आपली सांडग्याची भाजी एकदम टेस्टी होण्यासाठी एक सिक्रेट आहे इथं. म्हणजे मी सांडगे अख्खे नाही ठेवणार, थोडेसे त्याला चेचून म्हणजे थोडेसे 1-2 तुकडे करून मी सांडग्याचे घेणार आहे. तर इथं खलबत्त्यामध्ये थोडंसं मी हे सांडगे चेचून घेणार आहे. जास्त बुकणा नाही करायचं आपल्याला. एवढ्या साईजचे हे बघा दाखवते मी. एवढ्या साईजचे सांडगे आहे ते. ह्याच्यामध्ये फक्त 2 करायचे आहेत मला. त्याच्यामुळे खूप छान भाजीची टेस्ट लागते आणि लवकर पण होते शिजून. असं मस्त चेचून घ्या. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर चेचायचं नसेल तर तुम्ही चेचलं नाहीत तरी पण चालेल, पण खूप भारी लागते. काही आपल्याकडे भाजी वगैरे नसेल ना, हिरवी पालेभाजी, तर ह्या सांडग्यांची भाजी करून बघा, खूप भारी लागते. आणि काही 2 भाज्या बनवायची गरज नाही, एकामध्येच होऊन जातं. म्हणजे रस्सा भाजी वगैरे असं वेगळं वेगळं बनवत बसायची काहीच गरज नाही. आणि आता गॅस पण आपला किती कमी झालेला आहे, मिळतच नाही गॅस. तर 1-2 भाज्या बनवण्यापेक्षा ही एकच भाजी तुम्ही ट्राय करू शकता, जेणेकरून आपला गॅस पण वाचेल. हे बघा बस झालं. आता मी जास्त भुगा नाही केलेला आहे, तुम्ही बघू शकता असं ठेवलेलं आहे. तर आता आपला टोमॅटो सुद्धा भाजून तयार आहे. आता याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकून घेते. अर्धा चमचा हळद आणि तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. मी तर 1.5 चमचे टाकलेली आहे तिखट. थोडंसं मिक्स करून घेते. आता थोडंसं पाणी घालून घेऊया. चवीनुसार मीठ. आता आपण हे सांडगे घालूया. आणि आपण भिजत ठेवली होती ती डाळ, पाणी काढून घेतलेलं आहे. ती डाळ सुद्धा घालून घ्यायची आहे. तुम्हाला जर जास्त घट्ट बनवायची असेल तर तुम्ही पाणी कमी घाला. त्यातच रस्सा आणि त्यातच भाजी करायची असेल तर तुम्ही थोडंसं पाणी अंगापुरतं ठेवू शकता. आता याला मस्तपैकी शिजू देऊया आणि मग खायला काढू शकतो आपण. तर आता झाकण ठेवून आपण थोडा वेळ शिजू देऊया याला. आता मस्त उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता याला झाकण ठेवते आणि मस्त शिजवून घेते. परत एकदा तुम्हाला मी दाखवते. झाकण ठेवून शिजू देऊया. एक 7 ते 8 मिनिट लागतात शिजण्यासाठी. तर तेव्हा आपण चेक करू. तुम्ही बघू शकता आता थोडेसं अजून बाकी आहे. अजून एक 5 मिनिट लागतील. किती मस्त सुवास सुटते माहिती आहे का, खूप छान लागते ही भाजी. परत एकदा चेक करून बघूया आपण भाजी कशी झालेली आहे. हा हा हा, काय रंग आलाय भाजीला, मस्त. सुवास पण खूप छान येतोय सांडग्याचा, बघू शकता तुम्ही. जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा रेसिपी अशाच दक्कन थाट विथ समृद्धीमध्ये. आता बघू आपण शिजलंय का चेक करूया. हां शिजलेली आहे. आता मी ह्या स्टेजला मला थोडासा रस्सा हवा होता म्हणून मी थोडासा रस्सा ठेवलेला आहे याच्यामध्ये. तर आता ह्या स्टेजला आपण काय करूया, गॅस बंद करून घेऊया आणि झाकण लावून घेऊया. म्हणजे अजून एक खायच्या आधी 1-2 ते 3 मिनिट असं मस्त झाकून ठेवायचं आहे. म्हणजे जो रस्सा आहे तो अजून थोडासा दाट होतो आणि खायला मजा येते. आपली भाजी आता मस्तपैकी तयार आहे, रसरशीत. बघा किती सुंदर दिसते. रस्सा पण आता ना दाट झालेला आहे थोडा.
तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये काढून. गरमागरम आहे, वाफ पण येते बघा मस्त. ही ना दह्यासोबत खूप छान लागते. दही, भाकरी आणि ही सांडग्याची भाजी एक नंबर लागते. थोडीशी कोथिंबीर. आपली सांडग्याची भाजी तयार आहे. गरम गरम भाकरीसोबत खूप छान लागते. भाकरी, चपाती आणि भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. खूप मस्त लागते. बघितलं ना मंडळी, किती छान होती आजची रेसिपी. साधी होती, कोणताही मसाला नाही, कोणतंही वाटण नाही, तरी पण टेस्ट जबरदस्त लागते. ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली होती आमच्या भागामध्ये, म्हणजे कोल्हापूर साईडला अशीच आमटी आणि सुकी भाजी बनवतात. तर खूप छान लागते. काही तामझाम नाही, वेळही जास्त लागत नाही. कमी वेळामध्ये अगदी टेस्टी भाजी तयार होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि परत पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.